2019 ते 2024 पर्यंतचं जे राजकारण आहे ते राजकारण बदललंय। भले भले ज्यांनी उन्हाळे पावसाळे बघितले त्यांना सुद्धा हे राजकारण बघितल्यानंतर तेही म्हणत असतील आम्ही असं राजकारण बघितलं नाही, परंतु राजकारणाची बदललेली दिशा, सध्याची ओव्हरऑल परिस्थिती काय आहे हे ज्येष्ठ व्यक्ती जे आहेत ते जास्त व्यवस्थितपणे सांगू शकतात। त्यामुळे आपण त्यांच्याकडून ओव्हरऑल परिस्थिती ही समजून घेणार आहोत आणि नगरची नेमकी परिस्थिती काय आहे तीही जाणून घेणार आहोत। काय मत आहे सध्याच्या परिस्थितीवर सांगा। सध्याची परिस्थिती म्हणजे एकतर हे जे पक्ष इकडून तिकडून पक्षामध्ये लोक जे जायला लागलेले आहेत ते अतिशय चुकीचं आहे। त्यामुळे खरी पक्षावरची निष्ठा आहे का लोकांची आपल्या पक्षावरती असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला निर्माण होतो। कारण सत्तेसाठी जर कोणी इकडून तिकडे उड्या मारायला लागलं तर त्याचा उपयोग नाही काही। त्याच्यामुळं मग सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होतो की आम्ही ज्यांना निवडून दिले ते असं का करतात, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो आपल्या मनामध्ये। आतापर्यंत 2 वेळेस मोदींना लोकांनी निवडून दिले, काय वाटतं तिसऱ्या वेळेसही त्यांनाच निवडून दिलं पाहिजे की बदल झाला पाहिजे? त्यांनी खूप चांगली कामं केली आहेत। पायाभूत ज्या सुविधा आहेत देशामधल्या त्या खूप उत्कृष्टपणे त्यांनी केलेल्या आहेत। म्हणजे रस्ते असतील, रेल्वेचे प्रश्न असतील, विमानतळ असतील किंवा इतर देशाशी जे संबंध आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये मोदींनी खूप अग्रेसिव्ह भूमिका घेतलेली आहे। 5 वर्ष खासदार म्हणून सुजय विखे पाटलांनी कामकाज पाहिलं, सुजय विखे पाटलांची कामगिरी कशी? म्हणजे फारशी हे नाही, म्हणजे सोय आणि एक फक्त नगरमधला एक मोठा उड्डाण पूल झाला, एक चांगली गोष्ट त्यांनी ती केलेली आहे। पण अजूनही नगरच्या दृष्टी विशेषतः दक्षिण भाग जो आहे तो दुष्काळी आहे, त्या सुपीक करण्याच्या दृष्टीने अजून खूप प्रयत्न करण्याची गरज आहे। विकास अहमदनगरमध्ये झालेला जो विकास आपण बघत आहे तर तो कुठला आज आपण बघतो की कागदावरचा नसून हा प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळतो। तर जी युवा पिढी जी असते तर त्यांना आज आपण पाहतो की फक्त विकासाशी रिलेटेड त्यांना इंटरेस्ट असतो। तर त्याच्यामुळं जो काही नगर शहरामधला विकास पाहता आज आम्ही सगळे युवा पिढी माझ्या हिशोबाने तरी मान्य खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मागे उभे राहणार आहेत। नाही, उड्डाण पूल पण होता, त्याचे तुम्ही जर 2019च्या अजेंडामध्ये जर पाहिले तर एक उड्डाण पुलाचा एक विषय होता, दुसरा MIDCचा एक विषय होता म्हणजे रोजगार निर्मितीचा। तर आज आपण पाहतो की जवळपास 600 एकरमध्ये मान्य खासदार साहेबांनी MIDC ही मंजूर करून आणून त्याची अलॉटमेंट प्रोसेसला सुद्धा जवळपास आलेला आहे। तर ही एक गोष्ट जी होती त्यांची दुसरी, तर ती देखील त्यांनी त्यांची पहिली टर्म पूर्ण व्हायच्या आधी पूर्ण केलेली आहे। आणि तिसरं जे आपण पाण्याचा जो विषय पाहतो तर अहमदनगर शहरासाठी जी अमृत योजना जी झालेली आहे सगळ्यात महत्त्वाची, अहमदनगर शहराला जेणेकरून सर्वत्र पाणी पुरणार आहे, तर त्याचं 90-95% जे काम होतं ते खासदार साहेबांच्या माध्यमातून आणि ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे महापौर होते त्यांच्या काळामध्ये ते जवळपास पूर्ण झालेलं आहे। नाही, तसा पाहिला तर संपर्क दोघांशी फारसा कमी म्हणजे खूप कमी आलेला आहे। परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून आता हे जे आहेत विखे कुटुंब जे आहे ते गेली कित्येक वर्ष त्यांच्या घरामध्ये त्यांचे पद आहेत, सगळ्या वस्तू आहेत, त्यामुळे ते पदाचा उपयोग जो आहे तो लोककल्याणासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याच्यासाठी उपयोग करतील। आता 2019 नंतर ही लंके साहेबाची पहिली टर्म आहे, त्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी पूर्ण कार्यकाळ पूर्ण न करता ते राजीनामा देता येते। आता आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या, आता मी तसा ग्रामीण भागातला आहे, ग्रामीण भागामध्ये ज्या गोष्टी आहेत समजा आपण ग्राउंड लेवलला जर गेलात तर रोजगाराचा प्रश्न आहे। रोजगाराच्या प्रश्नामध्ये स्थानिक लोकांना त्यांच्या जे कार्यकर्ते त्यांचा जो वर्ग आहे त्यांना प्राधान्य देणं, बाकीच्यांना बाजूला ठेवणं, त्याच्यानंतर MIDCमध्ये बऱ्याचशा प्रकार, आता एवढं काही डिटेल बोलणं चुकीचं आहे पण जे काही ग्राउंड लेवलला होतं आहे ते ऑलरेडी सगळं पारनेरकर सगळे पाहता येते। बऱ्याचशा पारनेरकरांची ग्राउंड लेवलपासून नाराजी आहे, सोशल मीडियावरती ती प्रत्येक वेळी दिसून पण येते आहे। आणि हे जे कामं करता येते हे नवीन रोजगार निर्मिती आणण्यासाठी MIDCमध्ये प्रोत्साहन हे करण्यासाठी करता येते आणि तिथं त्यांच्याकडनं जे राजकारण होतं आहे ते ऑलरेडी ग्राउंड लेवलला राजकारण त्यांचं ते बॅकफूटवर नेता येते। तर मागच्या 5 वर्षातील हे पाहता डॉक्टर सुजय विखे हेच एक सुशिक्षित आणि नगरच्या विकासासाठी आम्हाला योग्य वाटतात। 5 वर्षात कधी त्यांच्याशी संपर्क आला? हो, आलाय ना। आला? कामं करतात ना। कोविडच्या काळात केलीत ना कामे त्यांनी, त्यांच्या फाउंडेशन वरती वगैरे केलेलीत कामे त्यांनी। सुजय विखे का बरं?
सुजय विखेंचे मागच्या 5 वर्षातले जर कामं बघितले तर आपल्या नगरकरांना कधी उड्डाणपुलाची आस लागली होती की कधी उड्डाणपूल होतोय. आता उड्डाणपूल जेव्हा झाला तेव्हा नगरकरांना असं वाटायला लागलं की आपण पुणे मुंबईमध्ये राहतोय किंवा आपण एक चांगल्या स्मार्ट सिटीमध्ये राहतोय. तर तो एक पर्याय आपल्याला सुजय विखेंच्या माध्यमातून मागच्या 20 वर्षापासून जो रखडलेला होता तर तो आपल्याला बघायला भेटला. नगरचा बराचसा भाग दुष्काळी खासदार म्हणून त्यांनी पाणी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं? त्यांनी आता भरपूर ठिकाणी पाटबंधारे पण आता माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून त्यांनी पाटबंधारे पण आता चालू केलेले आहेत. पण आता सगळा जो विकास जो आहे तो पूर्ण 5 वर्षात भरून काढू शकत नाही. म्हणून त्यांना अजून जर आपण 5 वर्षे जर त्यांना मोलाची साथ जर दिली तर ते नक्कीच आपल्याला चांगला पर्याय ठरू शकतील. आता बघितलं तर आता माझ्यापेक्षा तुम्हाला बी जास्त अनुभव आले असतील लोकांकडून. पण महाराष्ट्रात राजकारण बघितलं तर गेल्या 70-80 वर्षानंतर आज जर बघितलं एकदम गच्चाळ झालेलं आहे. म्हणजे कोणी कुठं जाते कोणी कसं येतं नाही का. आता तुम्ही फिरता तुम्ही बघत असता नाही का. त्याच्यातून तुम्ही ठरवा नाही का राजकारण कसं झालं काय झालं नाही का. दोन्ही तसे म्हणलं तर स्ट्रॉंग आहे. आता कुणाबद्दल काय बोलण्याचा अर्थ नाही का. जे आता लोक ठरवतील त्याच्यात आमची बी सहमत राहील. लोक ठरवतील मतदान ठरवू की आता गुपित मतदान जे होईल ते त्याच्यावर नाही का. लोकसभा निवडणुका लागल्यात, 2 उमेदवार तुमच्या समोर आहेत. सुजय विखे पाटील आहेत, निलेश लंके. कोणता उमेदवार तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून योग्य वाटतोय? आम्हाला सुजय विखे. सुजय विखे का बरं? कामं आहेत का त्यांची? आहेत ना कामं. कधी फोन केला तर तुम्हाला अवेलेबल होतात का? खासदार आहेत ते असे शिल्लक कारणाला कसं काय मग इथपर्यंत कशाला यायला पाहिजे. बरं, निंबळकचा आपला पाण्याचा प्रश्न अजून सुटला नाही. निंबळचा पाण्याचा प्रश्न सुटलाय ना. येतंय 3-4 दिवसाला पाणी आम्हाला. म्हटलं 3-4 दिवसाला पाणी येतंय. 8 दिवसा मिळून पाणी येतंय. 8 दिवसाला पाणी तुम्हाला येत असेल पण आम्हाला येत नाही 4 दिवसाला. तुम्ही निंबळक मधून कुठे राहता? आम्ही गणेश नगर मध्ये राहतो. बरं, 3-4 दिवसाला तुम्हाला कामगिरी काय 2019 मध्ये भावनिक केलं लोकांना. आम्ही पण त्यांना मतदान केलं 19 मध्ये. आम्ही आवटी साहेबांना सोडून त्यांना मतदान केलं. या कारणावर केलं का ठीक आहे भाऊ गरीब घराण्यातला माणूस आहे त्याला मतदान करू. मग ज्यावेळेस आमच्या गावात आले 19 मध्ये ते आम्हाला म्हणले का मला आमदार करा 6 महिन्यात तुमच्या स्थानिक पोरांचे सगळे प्रश्न मार्गी लावतो. MIDCतले स्थानिक पोरांना कामगार देतो काय असते कॉन्ट्रॅक्ट लेवल देतो तुम्हाला सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट काय असते ना लेबर कॉन्ट्रॅक्ट ते देतो. पण आमच्या स्थानिक पोरांना साधा कॉन्ट्रॅक्ट सोडा कामाला सुद्धा कोणी घेतलं नाही. उलट त्यांनी पारनेरून लोक आणले आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले. मग विखे पाटलांकडे रोजगार मागायला गेले नाही का? आपण आम्हाला रोजगार विखे पाटला नाही आम्हाला आश्वासन दिलं नाही ना. असं म्हटलं दिलं नाही. कुठं दिलं आम्हाला? 2019चे त्यांचे मुद्दे आहेत प्रचाराचे लागत असेल पण आता नाही घेतला का रोजगार मेळावा नाही घेतला का? मग मेळाव्यातून किती जणांना नोकऱ्या भेटल्या? तुम्ही त्यांना जाऊन विचारा ना. मेळाव्यात जाऊन विचारा ना त्या लोकांना किती रोजगार भेटला. होते का नव्हते ते? आपण आम्ही गेलोच नाही ना. आम्ही याच्यावर आम्ही गंभीर आहेत पायावर आमच्या. पण आम्हाला जे आश्वासन दिले का तुम्हाला जे आम्ही कामाला लावून देऊ. आम्ही फकीर माणूस आहे. आमका आहे तमका आहे. फकीर स्वरा घरात 2 कोटीच्या गाड्या आहेत कुठं फकीर आहेत कोण. बरं ठीक आहे. काय वाटतं निलेश लंके की सुजय विखे पाटील? सुजय विखे पाटील. बरं का बरं? सुजय विखे पाटीलांचा आत्तापर्यंत आपल्या निंबळ गावासाठी 13 कोटी रुपये निधी आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्या मार्फत आपल्या गावासाठी दिलेला आहे. माणूस चांगला आहे. कधी पण एनी टाइम फोन करा अवेलेबल असतात. हो सुजय दादा विखे पाटील. डॉक्टर सुजय दादा विखे. का बरं? कारण त्यांनी उड्डाणपूल वगैरे मस्त झालेत. रस्ते पण चांगले बनवलेत त्यांनी. निंबळकमध्ये पण चांगला विकास आहे त्यांचा. आणि MIDC मध्ये पण त्यांचं चांगलं आहे काम आहेत त्यांचे पण. खासदार सुजय दादा विखे. खासदार सुजय दादा विखे. बरं काय काम आहेत त्यांची? मी प्रॉपर इसळगावचा आहे. इसळगावचा मतदार असून त्यांनी आमच्या गावासाठी जलजीवन योजना दिली मोदी साहेबांच्या कार्यकाळात. आमच्या गावात शेतकऱ्यांची अडचण होती की प्रत्येक पावसाळ्यात खातगाव रस्ता हा चिखल व्हायचा. तो त्यांनी भरपूर निधी आणून दिला आमच्या गावाला. त्याबद्दल मी आमच्या सुजयदादा यांचे मनापासून आभार मानतो. तसेच खामकर वस्तीवर पाण्याची योजना दिली त्यांनी. घरोघरी नळ गेले. त्यामुळे त्यांचे आभार मानतो आणि माझं मत सुजयदादांना देत. बरं विखे आहेत म्हणून त्यांना मत की ते भाजपात आहेत म्हणून त्यांना मत? ते भाजपात आहेत त्यामुळे बी मत त्यांना. आणि विखे घराणा असा आहे की काम त्यांचं प्रत्येक गावात असतं. मोदी सरकारचं मी म्हणतो काहीच कामाचं नाही. आजचे दिन 22 वर्षात दुप्पट उत्पन्न करून दुप्पट शेतकऱ्याचं पुढे मातीत नेऊन घातलं. तुमचं काय मत आहे? आमचं तेच मत आहे ना. त्यांनी काय डिझेलचे भाव कुठं नेऊन घातले पेट्रोलचे कुठं घातले. शेतकऱ्यांना त्याच्यापासून काय फायदा आहे. आता लाट होती त्यांची म्हणून आले ते इतक्या दिवस. पण आता कामं काय केले त्यांनी. बरं
सगळी महागाईच करून ठेवली, फक्त शेतकऱ्याचं स्वस्त.